आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला बनवून दाखवणार आहे। अगदी हॉटेलसारखा, हॉटेलमध्ये जसा बनवतात तसाच बनवणार आहे। वाटण कसं बनवायचं, मसाला कसा तयार करायचा, अजून काय काय त्यामध्ये साहित्य घालायचं, सेम हॉटेलसारखी ग्रेव्ही होते आणि सेम हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला लागतो। तर त्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे सगळं पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा। नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला बनवून दाखवते। त्यासाठी इथं मी दही घेतलेला आहे। आता ही पनीर टिक्का मसाल्याची सगळी जी काही प्रोसेस आहे किंवा जे काही साहित्य लागतं ना ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल। तर इथं मी दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, त्यानंतर हळद घातलेला आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घातला आहे, जिरा पावडर 1 चमचा घातलेला आहे, धना पावडर 1 चमचा घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातलेला आहे, 1 चमचा मीठ वापरलेला आहे, त्यानंतर चवीनुसार कसुरी मेथीसुद्धा इथे मी वापरलेली आहे। त्यानंतर परत एक मी कढई ठेवलेली आहे, कारण आपल्याला आता मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मसाला मी कशा प्रकारे बनवते, जी स्पेशल गोष्ट आहे ना पनीर टिक्का मसाल्यातली, ती मी आज तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथं तेल टाकलेलं आहे 2 चमचे कढईमध्ये। तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं, चांगलं फुलेपर्यंत बेसन आपल्याला परतून घ्यायचं आहे, फक्त जाळायचं नाही आहे। बेसन चांगलं मी परतून घेतलं आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि ते सगळं जे मसाल्याचं आणि बेसनचं वाटण आहे ना ते सगळं मी आता इथं ह्या मसाल्यांमध्ये, दह्यामध्ये सगळं मिक्स करून हा मसाला तयार करून घेते। थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। खरं सांगू तुम्हाला, हॉटेलपेक्षा सुद्धा खूप भारी भाजी होते, खूप मस्त लागते पनीर टिक्का मसाला घरच्या घरी असा बनवला तर तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। तर मी कांद्याचे स्लायसेस कापलेले आहेत, टोमॅटोचे कापलेले आहेत, तुमच्याकडे शिमला मिरची असेल, गाजर असेल किंवा वेगवेगळ्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। तर हे सगळं टाकून आणि नंतर वरून मी पनीरसुद्धा ह्यामध्ये टाकले, कारण आपल्याला पनीर ह्या मसाल्यामध्ये मॅरिनेटेड करायचं आहे। सगळ्या भाज्या, पनीर ह्या मसाल्यामध्ये चांगल्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत, चांगल्या टॉस करून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ 10 मिनिटं हे असंच आपल्याला मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर हे बाजूला ठेवते मी। आता पुन्हा एक कढई मी ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण आता आपल्याला वाटण बनवायचं आहे। त्यासाठी मी इथं बारीक साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा छान आपल्याला गुलाबी परतून घ्यायचा आहे। वाटणासाठी इथं मी उभा टोमॅटो चिरून घेतला आहे, हिरव्या मिरच्या 3-4 घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या, 1 इंच आलं आणि भाजलेला कांदा, हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटण छान वाटून झालं की त्यानंतर पुन्हा एक कढई ठेवायची आहे आपल्याला। कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल मी 2 चमचे वापरलेला आहे इथे। त्या तेलामध्ये आपल्याला जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे ना तो मसाला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। ह्या मसाल्यातलं तेल जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे। तेल बाजूला झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, थोडीशी जिरी पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो घरचा मसाला बनवलेला असेल, तुमच्याकडे कोणताही असू द्या, कांदा लसूण मसाला असू द्या किंवा घरचा असू द्या किंवा संडे मसाला असू द्या, तो वापरायचा। त्याच्यानंतर इथे वापरलेले आहे मी धना पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ। तर हे सगळं छान असं परतून घेते मी। तेल बाजूला सुटलेलं आहे, तर कढई दुसरीकडे शिफ्ट केली मी। आता परत दुसरी कढई ठेवलेली आहे। आता त्या कढईमध्ये आपल्याला हे सगळं जे आपण मॅरिनेटेड करून ठेवलेल्या भाज्या आणि पनीर आहे ना हे सगळं टाकून आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। फक्त फ्राय करताना एक गोष्ट लक्षात घ्या की पनीर जळता कामा नये किंवा रबरासारखं होता कामा नये, फक्त थोडंसंच आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। त्याला असा एकदम चॉकलेटीसर रंग येईल ना अशा प्रकारेच आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला, पण त्या अगोदर आता इथे मी काजू भिजत ठेवले होते 10 मिनिटं। काजू छान भिजलेले आहेत आणि मिक्सरमध्ये ते आता बारीक करून घेते। तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर आलेला आहे ह्या मॅरिनेटेड झालेल्या पनीरला, खूप छान कलर आला आहे। आता ना हा मसाला जो आपण ठेवला होता ना दुसऱ्या कढईमध्ये परतायला, त्या मसाल्यामध्ये आपल्याला हे सगळं आपण परतून घेतलेलं ज्या भाज्या, पनीर आणि मसाला हे सगळं आहे ते टाकायचं आहे। प्लस काजूची पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये आपण आता वापरणार आहोत। काजूची पेस्टसुद्धा मी घातलेली आहे आणि आता हे सगळं आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण ग्रेव्ही करून घ्यायची। वरून मी थोडासा ना गरम मसाला वापरलेला आहे आणि कसुरी मेथी वापरलेली आहे, तुम्ही कोथिंबीरीचा सुद्धा वापर करू शकता।
तर बघू शकताय भाजी अशी काहीशी दिसते आहे आणि खरं सांगू का इतकी टेम्पटिंग लागते ना आणि इतकी छान लागते ना, हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर लागते. कशी वाटली तुम्हाला पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी? तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही पनीर टिक्क्याची रेसिपी? पनीर टिक्का मसाला मी घरच्या घरी बनवलेला आहे आणि काय सांगू ह्याचा अरोमा तर एक नंबर येतो. सेम हॉटेलसारखी भाजी लागते. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना खाऊ घाला. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.